पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत झालं ऐतिहासिक भाषण. भारत आणि अमेरिकेनं एकत्र काम करण्याच्या गरजेवर दिला भर. पंतप्रधानांच्या भाषणानं भारावून जाऊन सभागृहातील सदस्यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदी यांना दिलं स्टँडिंग ओव्हिएशन. भारताच्या शेजारी भागात दहशतवादाला घातलं जात आहे खतपाणी. दहशतवादाविरुद्ध जागतिक एकजूट दाखवण्यावर मोदी यांनी दिला भर. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिको पेना नियेतो यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला दिला पाठिंबा. मोदी नियेतो यांच्यात आज अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर झाली चर्चा. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान निघाले मायदेशी. ज्या स्वयंसेवी संस्था धर्म परिवर्तनासारख्या अनधिकृत कारवायांमध्ये परदेशी निधीचा वापर करतात त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांचा इशारा. राज्यात 3 डिजिटल क्लासरूम आणि 5 प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार मुख्यमंत्री. राज्यातल्या हरिसाल या पहिल्या स्मार्ट विलेजमध्ये 3 डिजिटल क्लासरूम तर अमरावती, बीड, नंदुरबार, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यात उभारली जाणार 5 प्राथमिक आरोग्य केंद्र. येत्या 2 ऑक्टोबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. पंचायत राज सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महाराष्ट्राला 39 कोटी रुपयांचा निधी दिला. केंद्रीय ग्रामविकास पंचायत राज मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांचं निवेदन. योगाचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाबरोबरच राज्यात प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला योग दिन साजरा करण्याची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा. 21 जून रोजी ग्रामसभा घेऊन प्रत्येक गावानं 1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम निश्चित करावा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. राज्यातल्या पोलिसांसाठी हक्काची घरं निर्माण करण्याच्या प्रकल्पांना गती द्या. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. दोन 2002 साली गुलबर्ग सोसायटी जळीत कांड प्रकरणी दोषी ठरलेल्या 24 आरोपींची शिक्षा आज निश्चित होण्याची शक्यता. उडता पंजाब या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलांविरोधातल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. पाच वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिच्यावर डोपिंग प्रकरणी 2 वर्षांची बंदी. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत केला प्रवेश.